या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तुर्केवाडी पंचायत समिती व कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेची घड्याळाला पसंती, पांडुरंग बेनके। मजरे कारवे तालुका चांदगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग बेनके व कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ विद्या विलास पाटील घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। सौ विद्या विलास पाटील यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी तुडे जिल्हा परिषद मतदारसंघात केलेली कामे व कुदनूर मतदारसंघात ही कामे केली आहेत। या विकास कामाची दखल घेत जनता आमच्या पाठीशी उभी आहे। नमस्कार, मी पांडुरंग कृष्णा बेनके, डेप्युटी सरपंच मजरी कारवे। ज्या नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून ज्या नेत्याने आम्हाला उमेदवारी दिली ते आमचे नेते मान्य आमदार राजेश नरसिंहराव पाटील साहेब, आमच्या भगिनी डॉक्टर नंदाताई बाबुळकर मॅडम ह्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट देऊन कुदनूर जिल्हा परिषदमधून माझी भगिनी विद्या विलास पाटील व मी तुर्केवाडी पंचायत समितीमधून पांडुरंग कृष्णा बेनके, आम्ही दोघंही घड्याळ या चिन्हावरती उभे आहोत। आमचं कार्य तसं बघितलं तर आम्ही सामाजिक कार्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे। माझी ओळख बघितलं तर मी ईव्हीच्या आंदोलनाच्या दरम्यान जे ईव्हीचं आंदोलन होतं ते मी अंगावरती घेऊन काम केलेला माणूस आहे। रोजगार निर्मिती करण्यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी MIDC मध्ये प्रोजेक्ट यावे, प्रदूषण विरहित प्रोजेक्ट यावे या संदर्भात लढत असतोय। प्रदूषण विरहित रोजगार आणि तरुणांना रोजगार मिळाला तरच ह्या देशाचं किंवा आपल्या तालुक्याचं सुद्धा नाव मोठं होऊन महाराष्ट्रामध्ये आपला तरुण रोजगार निर्मिती व्हावं, हा आमचा सुद्धा दृष्टिकोन आहे। मी पांडुरंग कृष्णा बेनके असं सांगू इच्छितो की सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला चांगल्या प्रकारच्या शेतीच्या उत्पादनामधून शेताला दर मिळावा, शेतीतून उत्पादन होणाऱ्या पिकाला दर मिळावा, जेणेकरून आपल्या भागामध्ये बघितला तर काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, रताळ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, बटाट्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे। पण मार्केटमध्ये जर बघितलं तर काडीमोल किंमत असल्यामुळे आपला शेतकरी हवालदिल झालेला आहे। या शेतकऱ्याला आपण जास्तीत जास्त उत्पादन केलेल्या मालाला पिकाला दर कसा मिळेल या संदर्भात सुद्धा आमचं कार्य आहे। आज आम्ही ज्या कुदनूर जिल्हा परिषदेमधून विद्याताई फिरत आहेत आणि मी तुर्केवाडी पंचायत समितीतून फिरत असताना लोकांच्या भावना बघितल्यानंतर आमच्याकडे एक आपुलकीच्या दृष्टीने बघायचा दृष्टिकोन, एक तरुणाचा चेहरा म्हणून माझ्याकडे तरुणाची जी आशा आहे। आणि विद्याताईकडे बघताना एक भगिनी, बाबा काम करणारी भगिनी, जेणेकरून तिला अनुभव, जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं तुर्के मतदारसंघातून पूर्वी केलेलं काम आणि त्यांच्या मिस्टर विलास पाटील यांनी सुद्धा गावागावातील तरुणांना असेल, गावागावातील विकासाबद्दल काही जर लोक त्यांच्याकडे जाऊन पोचले तर त्यांना सुद्धा त्यांनी काही असू देत आपली जेवढी जबाबदारी असते त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक गोष्टीला मदत केलेली आहे। मी सुद्धा कुठल्याही तालुक्यातल्या चुकीच्या गोष्टींना थारा न देता वेळोवेळी रस्त्यावरती उतरून तालुक्याच्या चुकीच्या घडणाऱ्या घटनांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असतोय, लढत असतोय। मी दौलतचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे। पेपर मिलच्या रोजगारांना, मुलांना रोजगार परमनंट ऑर्डर मिळावी त्या संदर्भात सुद्धा लढाई केलेली आहे। तसं बघितलं तर मी आपल्या पारगड राज्याभिषेक म्हणजे जो आपण रायगडला राज्याभिषेक करतोय त्याचं दुसरं रूप
म्हणून पारगडचा राज्याभिषेक आम्ही करतोय. त्याच्यामध्ये तरुणांना प्रेरणास्थान करण्यासाठी, तरुणांना ऊर्जित अवस्था, तरुणांना शिवाजी महाराजांचं कार्य करण्यासाठी आम्ही पारगडचा राज्याभिषेक सुद्धा 6 जूनला करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा तरुण इतक्या मोठ्या प्रमाणात येतात जेणेकरून आपल्या संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य लोकांच्यापर्यंत कसं पोचेल या संदर्भात सुद्धा मी एक तरुण या नात्यानं काम करत असतोय. मला खरंच आज आनंद वाटतोय की ज्या ज्या गावामध्ये आपण जातोय त्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल ज्या भावना आहेत, आमच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम जे आहे, आम्हाला ओवाळणी घालतात त्यावेळेला इतक्या भावना आम्हाला आमच्या डोळ्यातून पाणी येतं की बाबा काहीतरी आपली जबाबदारी ह्या तालुक्यासाठी आहे, जेणेकरून आपण काहीतरी करून दाखवावं. अशा संदर्भात माझं काम जे पुढे करावं लागणार ते एक जबाबदार नागरिक या नात्यानं मी करून दाखवायची माझी इच्छा आहे. इतकंच सांगतो की उद्याच्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळ या चिन्हावर तुम्ही भरघोस मताने मतदान करून आम्हाला विजयी करा. त्याच्यामध्ये कुद्दूर जिल्हा परिषदमधून विद्याताईंना मतदान करा आणि तुर्कीमळी पंचायत समितीमधून मी पांडुरंग कृष्णा बेनके, माझंही चिन्ह घड्याळ, त्यांचंही चिन्ह घड्याळच आहे. तुम्ही 2 घड्याळ चिन्हावरती बटन दाबून आम्हाला विजयी करा.